नमस्कार. मी सचिन मेरा नामदेव कोळपे, पत्रकार तथा माजी सरपंच सुरेगाव, पोस्ट कोळपेडी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रातील धनगर समाजातील सर्वात मोठा ग्रुप म्हणजेच महाराष्ट्र राज्य धनगर वधूवर सूचक ग्रुप. या ग्रुपची 50,000 सभासद संख्या होत असताना आपण लग्न या विषयावर मार्गदर्शन व्हावे म्हणून एक डिजिटल प्लॅटफॉर्म असावा, त्यामुळे धनगर बायोडाटा 108 के हा यूट्यूब चॅनल, तसेच धनगर बायोडाटा 108 के इंस्टाग्राम पेज, तसेच महाराष्ट्र राज्य धनगर वधूवर सूचक ग्रुप हे फेसबुक पेज या ठिकाणी निर्माण केले आहे. आपण सर्वांनी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या सर्व प्लॅटफॉर्मवर जाऊन या तिन्ही प्लॅटफॉर्मला या ठिकाणी लाईक, फॉलो, शेअर करायला विसरू नका. तर आजचा आपला विषय आहे, अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण या ठिकाणी आम्ही आपल्याशी संवाद साधत आहोत. तर आजचा आपला विषय आहे की पुनर्विवाह. पुनर्विवाह एक नवीन सुरुवात या टायटल खाली, या शीर्षकाखाली आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी आपल्यासमोर उपस्थित आहे. खरं म्हणजे या नोकरी व्यवसायाच्या प्रगतीच्या समाजाच्या काळामध्ये अनेक मुला मुलींचे या ठिकाणी घटस्फोट होताना आपल्याला दिसत आहे. आणि माझ्या काही माता भगिनी काही अडीअडचणीमुळे या ठिकाणी विधवा देखील झालेल्या दिसत आहे. काही माझ्या मित्रांचे या ठिकाणी पत्नीचे आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांच्या समोरही ती अडचण या ठिकाणी उभी आहे. घटस्फोटाची कारणांची चर्चा न करता, तो आपला विषय नसल्यामुळे आपण फक्त या पुनर्विवाहाच्या बाबतीत जे काही गेल्या 2-2.5 वर्षामध्ये ही व्हॉट्सअपची शृंखला चालवताना जे काही अनुभव आले, त्या अनुभवाच्या आधारे एक चांगला पुनर्विवाह, पुन्हा एकदा नवीन सुरुवात कशी करायची या बाबतीत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मी आपल्या ठिकाणी उपस्थित आहे. बऱ्याचदा जे महत्त्वाचे 2 कारणं आमच्या समोर आली की मुला मुलीला जर दोघांपैकी जर शक्यतो मुलाला नोकरी नसेल आणि मुलीला नोकरी असेल, तर तिच्या त्या पॅकेजमुळे फारकती किंवा घटस्फोट झाल्याचे उदाहरण आपल्या समोर आहे. तसेच सगळ्यात मोठं प्रमाण दोघांनाही सरकारी नोकरी असेल आणि गैरसोयीची बदली झाली, ती जर खूप काळासाठी राहिली, तर नाईलाजाने संबंधित नातेसंबंध, संबंधित जोडप्याचा प्रपंच हा घटस्फोटाकडे जात असल्याचं उदाहरण आपल्या समोर आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपण पुनर्विवाहासाठी सुरुवात करताना जुने कारण देत बसू नका. आपल्याला अगोदर झालेल्या प्रपंचाच्या बाबतीत सगळ्या गोष्टी या ठिकाणी विसराव्या लागणार आहेत आणि नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. कारण की जरी आपण पुनर्विवाहाचे वर असाल, वधू असाल, तर आपण जर तीच गोष्ट या ठिकाणी आपल्या मनात ठेवली, तर पुढं होणारा प्रपंच आपल्या दृष्टीने अजून अडचणीचा ठरू शकतो. तर पुनर्विवाहाच्या बाबतीत सुरुवात करताना काय करावं, जसं आपण नियमित लग्नांसाठी सांगतो, तोच सल्ला या निमित्ताने मी आपल्याला देऊ इच्छितो की चांगल्या व्यावसायिक फोटोग्राफरकडून नैसर्गिक वातावरणात मुलामुलीचे फोटो काढा. आपली वयोमर्यादा या ठिकाणी आपण विसरली पाहिजे. आपल्या घटस्फोट होतानाचे वय किंवा आपण विधवा जरी असाल तरी आपल्याला आता नव्याने सुरुवात करायची आहे. तर नव्याने सुरुवात करताना आपण आपले नैसर्गिक वातावरणात या ठिकाणी चांगल्या व्यावसायिक फोटोग्राफरकडून आज आपण जशा दिसायला आहात, आपण जसे दिसायला आहात त्याप्रमाणे आपण आपले फोटो सेशन या ठिकाणी केले पाहिजे. आपले पूर्वी लग्न झालेले आहे, त्यामुळे आपल्याकडे निश्चितच या ठिकाणी उत्पन्नाचं साधन उपलब्ध आहे. ते उत्पन्नाचं साधन देखील या फोटोंमध्ये आपण निर्देशित करू शकता. आपण कंपनीत असाल, कंपनीत एखादा फोटो काढा, काहीच हरकत नाही. आपल्याकडे 4 व्हीलर असेल, 4 व्हीलर समोर काढा. बंगला असेल, बंगल्यासमोर काढा. शेतकरी असाल तर आपल्या शेतीत काढा. आपण मुलगी असाल तर कमाईचं साधन आपल्याकडे असेलच अशी अट नसल्यामुळे आपलं जे रंगरूप आहे, आपलं जे देखणेपणा आहे, आपली उंची आहे, ही सगळी या फोटोत विदित होईल या पद्धतीनं आपण फोटो सेशन करणे गरजेचे आहे. दुसरा मुद्दा, आपला जो बायोडाटा आहे त्यामध्ये आपल्याला अगदी नवीन
करण्यासाठी जे काही मुलं मुली इच्छुक असतात त्याप्रमाणे अगदी सुंदर बायोडाटा आपण या ठिकाणी बनवा. आपण मागे सांगितल्याप्रमाणे काका, मामा, दाजी, आत्या, मावशी सर्व माहिती बायोडाट्यामध्ये या ठिकाणी टाका. मुलगा असेल, मुलगी असेल, आपल्याला पॅकेज असेल पॅकेज टाका, आपल्या कंपनीचे नाव टाका, नियुक्तीचे ठिकाण टाका, आपली असणारी प्रॉपर्टी, संपत्ती, घर, दार, शेती सर्व त्या बायोडाट्यामध्ये टाका. आपण बऱ्याचदा असा अनुभव येतो की ज्यावेळेस पुनर्विवाहासाठी बायोडाटे येतात, अति अपूर्ण माहितीचे बायोडाटे असतात. आपण त्या संबंधित व्यक्तीला जर फोन करून संपर्क केला तर त्यांची मानसिकता कुठेतरी खचलेली असते. ते फक्त कुठेतरी एक बायोडाटा बनवायचा म्हणून बनवतात. तसं करू नका. आपण एक सुसूत्रित बायोडाटा या ठिकाणी बनवा. त्याप्रमाणे आपली त्या बायोडाट्यामध्ये अपेक्षा देखील टाका. आपण विना अपत्य असाल तर आपण विना अपत्य या ठिकाणी मुलामुलीची अपेक्षा करा. विना अपत्य, अपत्य, विधवा, घटस्फोटित, नोकरी कुठे, काय पॅकेज, जी अपेक्षा असेल ती फोन आल्यानंतर चर्चा करण्यापेक्षा ती बायोडाटा टाका. म्हणजेच आपल्या चौकटीमध्ये बसणारे मुलामुलींचे फोन आपल्याला येतील आणि आपल्याला प्रथम वधू देखील फोन येऊ शकतात. याचं कारण असं आहे की आपला बायोडाटा सुटसुटीत असेल तर संबंधित व्यक्तीला प्रथम वधू देखील आपल्याला या ठिकाणी विवाहासाठी प्रस्ताव ते आपल्यासमोर ठेवू शकतात. त्यानंतर महत्वाचा मुद्दा जो आहे की आपली घटस्फोटाची जी कागदपत्रे आहे, कायदेशीर प्रक्रियेतून आपण गेलेले असल्यामुळं ती कागदपत्रे भविष्यात होणाऱ्या आपल्या जोडीदाराला आपण या ठिकाणी दाखवणे गरजेचे आहे. जर आपली काही प्रक्रिया बाकी असेल, काही महिना, 2 महिने, 3 महिने त्याला वेळ असेल, तर एकमेकाच्या समजुती-उमजुतीतून त्याला आपल्याला वेळ मिळू शकतो. तो तुमच्या एकमेकांच्या अंडरस्टँडिंगचा भाग झाला. परंतु आपली जी प्रोसेस सुरू आहे त्यापैकी किमान आपल्याकडे उपलब्ध असणारी कागदपत्रे एकमेकाला या ठिकाणी दाखवून त्यांचं समाधान करणे या ठिकाणी आवश्यक आहे. आणि एक सूचना या निमित्ताने आहे, आपण मॅच्युअर आहात. आपला एक शुभविवाह या ठिकाणी झालेला आहे. काही अडचणीमुळे त्यातून आपल्याला या ठिकाणी सोडचिठ्ठी म्हणा, फारकत म्हणा, घटस्फोट म्हणा घ्यावा लागलेला आहे. आपण जर शहरातील रहिवासी असाल तर घरच्या मंडळींना परत त्या प्रोसेसमधून घालण्यापेक्षा त्या सर्व मंडळीकडून आपण परवानगी घ्यावी आणि शहरातील एखाद्या चांगल्या मित्रमैत्रिणींच्या सल्ल्याने आपण एकमेकांमध्ये या ठिकाणी प्राथमिक भेट घ्यायला कुठल्याच हरकत नाही. त्याने आपल्याला बघण्याचा कार्यक्रम जो आहे तो स्किप होईल आणि आपली समोरासमोर भेट होऊन आपला परिचय होईल. आपल्या अडीअडचणींची चर्चा, आपल्या पुढील प्रवासाची साधक बाधक चर्चा एकमेकाला फिजिबल जर झाली तर कुटुंबासमोर आपण तो विषय मांडावा आणि पुढे जावं. आमच्याकडे खूप पुनर्विवाहासाठी या ठिकाणी बायोडाटा येतात. माझ्या एक 50 वर्ष वय असलेल्या भगिनीचा बायोडाटा आमच्याकडे आला. त्यांचा मुलगा मुलगी दोघंही लग्नासाठी होते. मग त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं की साहेब मला पगार खूप चांगला आहे, माझं चांगल्या ठिकाणी घर आहे, पण मुलामुलीचे लग्न करताना त्यांना एक वडिलांचा आधार असावा म्हणून माझ्यासारख्या वयाला समतुल्य असणारं स्थळ मी या ठिकाणी शोधत आहे. या जगामध्ये प्रत्येकाला आधारासाठी जोडीदाराची गरज भासते. त्या गरज भासण्याची जी वयाची पातळी आहे तिला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. पालकांनी देखील थोडंसं सबुरीने विचार करावा. याआधी आपण जो नातेसंबंध केलेला आहे त्यामध्ये निश्चित आपण थोडंसं मागं पडलेलो आहे. पूर्वीच्या अपेक्षा कायम न ठेवता तडजोडीवर जी गोष्ट आपण कराल ती आपल्या मुलासाठी, मुलीसाठी भाग्योदय करणारी असेल. अनेक पुनर्विवाह, घटस्फोट झाल्यानंतरचे जोडपे अतिशय आनंदाने, गुण्यागोविंदाने या ठिकाणी आपण आपला पुढला प्रवास करताना असल्याचे उदाहरणं आहेत. आपल्या ग्रुपवरती आतापर्यंत आपण भरपूर पुनर्विवाहाचे या ठिकाणी बायोडाटे टाकले. त्या सर्व लोकांना कमी अधिक प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि त्यांचा संसार सुरू झाला. निश्चितच आपल्या शुभेच्छांमुळे ही वाटचाल अशीच पुढे सुरू राहणार आहे. आपण आपला बायोडाटा 94 21 58 27 16 या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा. आम्ही ग्रुपवर टाकू. तसेच आपण अजूनही आमच्या यूट्यूबला फॉलो केलं नसेल तर धनगर बायोडाटा 108K या यूट्यूब चॅनलला फॉलो करा. इंस्टाग्रामवरती धनगर बायोडाटा 108K या पेजला फॉलो करा. तसेच फेसबुकवरती महाराष्ट्र राज्य धनगर वधूवर सूचक ग्रुप या पेजला देखील या ठिकाणी फॉलो, लाईक आणि सबस्क्राईब करा. आगामी काळात याच प्रकारे माहिती आपल्यासमोर आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. धन्यवाद. रामकृष्ण हरी.